माझे नाव शबाना बाबूलाल सय्यद. मी राहणार जवळ चाडगाव येथे भेट देण्यासाठी आली. आम्ही यांना हेल्प ॲग्रो प्रोडक्ट दिले होते. यांना चटणी पोटॅश रूट त्यांना वापर करण्यासाठी दिले होते. तर ते यांनी वापर केला आहे. तर ते रिझल्ट पाहण्यासाठी आम्ही इथं आलो. त्यांनाच विचारा काय. तर आता तुमचा रिझल्ट काय? आमचा रिझल्ट वरती चांगला म्हणायचं, कारण खूप इतका पिवळा भुईमूग होता ना, खूपच पिवळा होता. आता एकदम डार्क कलर आला आणि एवढा पिवळा पडला होता म्हणजे एका साईडनं असं पूर्ण पिवळं झालं होतं एक साईडचं पूर्ण. तर आता तुम्हाला कसं वाटतंय? आता एकदम म्हणजे फरक पडल्यासारखं वाटतंय ना, कारण हिरवा झाला पूर्ण. चटणी पोटॅश कधी टाकलं होतं? त्याला झालं बघा 15 दिवस झालाच नाही का आपल्याला पार्सल रूट फवारली का? नाही फवारली. फक्त चटणी पोटॅश खताचा वापर करून यांच्या शेतातला जो पिवळा पडलेला भुईमुग आहे तो आज आपण बघत आहे की ते सांगतायत की अक्षरशः हिरवागार म्हणजे कलर पाहायचा म्हटलं तर काळाभोर झालेला आहे. तर हे आहेत हेल्प ॲग्रोचे रिझल्ट. बरं, तुम्ही जे पोते टाकले त्यात तुम्हाला अनुभव चांगला आला हो की हे सांगताय म्हणून? हो नाही हे सांगता म्हणून खरंच आलं, कारण अनुभव आला म्हणूनच. दुसरं पोते घेतलंच नसतं ना, आम्ही 2 पोते घेतले, घेतलंच नसतं. त्याच्यामध्ये आणि मटेरियल कसं चांगलं आहे का? एकदम चटणी पूर्ण चटणी खाते. पण चांगले सॉफ्ट आहे का? कडक कडक आहे? थंड लागते खात शिकता वेळेस. थंड लागतं? हा असं वास येत नाही. वास येत नाही काही नाही. सॉफ्ट आहे समजा. हो धन्यवाद. वास नाही. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? हे हेल्प ॲग्रोची ट्रीटमेंट घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? घेतली पाहिजे, छान आहे. बरं, हो, घेतली तुमचं पाहिजे. नाव आहे? अनुभव आला म्हणूनच म्हणाले. तुमचं नाव काय ताई? मंगल निवृत्ती पोटे. तुमचा मोबाईल नंबर? 93 56 66 76 गाव? चाडगाव, तालुका? धारूर जिल्हा. धन्यवाद.